नमस्कार मंडळी. रत्नागिरीची एकादशी जत्रा भरली होती ना, त्यासाठी मी, ताई, 3 भाच्या, जिजू आणि विनू आम्ही अशी फॅमिली 5-6 जण गेलो होतो फिरायला. त्यात नशीब आधी पावसाने मेहरबानी केला म्हणून तरी जत्रा तरी फिरायला भेटली. म्हणजे म्हणायचं की विठुरायाचीच कृपा झाली. आणि विनय आधी उतरल्या बॅटरी बघायला गेला आणि बॅटरी होती 650 आणि तोच अर्धा तास त्याच्यामध्ये घालवला आणि घ्यायची नाही घ्यायची. अरे 650 बॅटरी कशी घेणार? मग शेवटी त्याने घेतलीच नाही. तरी पण त्याचा विचार झालेला घ्यायची नाही घ्यायची. शेवटी मग काय त्याने घेतलं नाहीच. पुढे येऊन त्याला टी शर्ट घेतलं 200वालं, मस्त जाडदार टी शर्ट होतं. 200 रुपयाला मस्त भेटलं ना. आणि त्यांचे जीन्स 200-300 होतं. लेडीज जेन्स 200-300 होता आणि तो नाईट सूट होता ना, तो 300वाला होता. मस्त होता, फॅब्रिक चांगलं होतं त्याचं. आणि मग मला आणि ताईला आणि कृतीला आम्हाला विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं होतं. विठुरायाच्या बाकी कोणाला यायचं नव्हतं. मग मी, दीपाताई आणि कृती तिघंजणं गेलो होतो. लाईन खूप होती, गर्दी होती, भजन पण तिथे मस्त चालू होतं. आणि आम्ही गेल्या ज्ञानेश्वरांची पालखी विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यातून बाहेर आली होती. हे एक दृश्य ना मस्त बघण्यासारखं होतं तिथे. आम्ही दर्शनाला गेलो आणि पालखी बाहेर आलेली. तिथे ना विठुरायाच्या रांगोळी काढलेल्या होत्या आणि एवढ्या भारी होत्या ना, हुबेहूब विठुरायाच दिसत होता. एवढी मस्त रांगोळी काढलेली होती. मग आम्ही गाभाऱ्यात गेलो धक्काबुक्की करत. मग विठू माऊलीचं दर्शन झालं. धक्काबुक्कीमध्येच झालं पण दर्शन मस्त झालं. आम्ही निघालो तिथून. मग परत आम्ही थोडीफार जत्रा फिरलेली. म्हणजे मला पर्स घ्यायची होती, पर्स काय ते आवडलीच नाही आणि मी जत्रेमध्ये घेतलीच नाही. बाकी जत्रा मस्त होती, सगळ्या 100वाल्या वस्तू होत्या. 100 रुपयाला 100 रुपयाला. हे नेकलेस पण 100 रुपयालाच होते. मग सगळं फिरून फिरून एवढी भूक लागली ना, मग हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये पण भरपूर गर्दी होती, लाईन लागली होती. मग कशीबशी 2 चेअरवर आम्ही तिघंजणं बसलो, ऑर्डर केलेली, जेवलो आणि मग घरी निघालो. आणि उन्हातून फिरून फिरून ना चेहऱ्यात खूप खराब झालेली. जत्रेत खूप फिरलो, मजा केली आणि घरी निघालो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.